पुढची बातमी पाहूयात। आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार घणाघात केलाय। भाजपला आपली एकजूट तोडायची आहे, एकत्र आलेली मूठ तोडण्याचा प्रयत्न भाजप करतय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। हृदयात राम आणि हातात काम हेच आमचं हिंदुत्व आहे, सर्वांना रोटी कपडा मिळेल हेच माझ्या स्वप्नातील राम राज्य आहे। तर भाजपला खरंच हिंदूंना घर द्यायचं असेल तर अयोध्येमध्ये राम मंदिरा शेजारी असलेली जागा गरिबांना द्या असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। भाजपचा असेल, केंद्र सरकारचा असेल, एजन्सीचा असेल, तो हाच आहे की कुठच्या ना कुठच्या तरी निमित्ताने आपल्यामध्ये फूट पाडणं। ही जी मूठ आहे, ही जी वज्र मूठ आहे, 5 बोटांची, कदाचित 5 बोटांची उंची वेगळी असेल, कामं वेगळी असतात, पण ही एकत्र आली जी मूठ बनते ना, ही मूठ तोडण्याचा प्रयत्न आज भाजप करत आहे। ह्याला आपल्याला लढायला लागणार। आणि आज मी मुद्दामून ह्याच्यावर बोलत आहे कारण कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर प्रोपगंडा सुरू होईल, सुरू होतील की अरे वक्फ बोर्ड हिंदूंच्या विरोधात होतं, वक्फ बोर्ड हे मुसलमानांसाठी होतं। पण आज मी मुद्दामून सांगत आहे तुम्हाला ह्यांचे मेसेजेस सुरू होण्याच्या आधी, पण आज जो कायदा जो तुम्ही वाचलात, तर ही जी घरं, ही जी ताबापत्र आपल्याला मिळतात ना, ती त्या कायद्यामुळे मिळत नाही, तुमच्या एकीमुळे मिळतात। तीच एकी ह्यांना तोडायची आहे। उद्धवजींनी साफ कहा है कि हमारा हिंदुत्व स्पष्ट है, हृदय में राम और हाथ को काम, ये हमारा हिंदुत्व है। मेरा राम राज्य वही है जो जाति को नहीं देखता, जो समाज को नहीं देखता, जो धर्म को नहीं देखता, लेकिन सबकी सेवा करता है, हर एक को रोटी कपड़ा मकान देता है। वही मेरे सपने का राम राज्य है और उसी के लिए मैं लड़ता रहूंगा। और आज तो मैं भाजपा को यह भी चुनौती देना चाहता हूं कि अगर सही में आप हिंदुओं की जगह हिंदुओं को देना चाहते हो, तो अयोध्या में रामलल्ला के जन्मभूमि के आसपास की जो जमीनें हैं, वो अगर आपने जो चीन के लोढ़ा को दी है और अदानी को दी है, वो लीजिए वापस और सारे गरीब जनता को दीजिए, चलो हिंदुओं को दीजिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।